नवी मुंबई शहर में रीडेवलपमेंट का मुद्दा काफ़ी अहम हो गया है। इसी को देखते हुए सांदीपनी गृह निर्माण सहकारी संस्था के माध्यम से विशेष सर्वसाधारण सभा का आयोजन किया गया। इस मौके पर मुख्य रूप से मार्गदर्शन करने के लिए एडवोकेट गिरीश तलेकर ने लोगों को संबोधित किया और रीडेवलपमेंट से जुड़े प्रश्नों के उत्तर सोसाइटी रहवासियों के समक्ष रखते हुए कहा कि रीडेवलपमेंट में जितनी समस्या आएगी उसके सुझाव देने के लिए मैं तत्पर हूँ। जैसे रीडेवलपमेंट के दौरान स्ट्रक्चरल ऑडिट का निर्णय, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार इत्यादि विषयों पर भी चर्चा की गई। वहीं उपस्थित लोगों ने अपनी प्रतिक्रिया दी। सर्वात प्रथम मी आवाज चॅनलचे धन्यवाद देतो की आज या ठिकाणी सांदीपनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकास सभेचे नियोजन केले। त्या ठिकाणी आपण तिथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार। आणि आज नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचं वातावरण तयार आहे। सगळ्या सोसायट्या बऱ्यापैकी नवी मुंबईमध्ये ह्या मीटिंग्स लावतात। त्या मीटिंग्समध्ये मला आवर्जून एजीएममध्ये बोलवतात आणि मी नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट करत असताना सभासदांची कुठेही फसवणूक होऊ नये त्याचा अवेअरनेस करता मी कुठलाही शुल्क न आकारता या नवी मुंबईमध्ये अशा प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये जातो। आवर्जून त्या सोसायट्या मला बोलवतात। त्या पद्धतीने आज ह्या सोसायटीने पण आज त्या संदर्भामध्ये मला इथे आमंत्रित केलं आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे जे काही शंका आहेत त्याचं निरासन मी केलं। त्याबद्दल मी खरोखर या सांदीपनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व कार्यकारिणी मंडळ उपस्थित सर्व सभासद त्यांना मी धन्यवाद देतो। या ठिकाणी सांदीपनी गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या रीडेव्हलपमेंट पुनर्विकासाची विशेष सर्वसाधारण सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सभेला PMC अपॉइंट करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतोय। जेणेकरून PMC अपॉइंट केली तर आपल्याला पुढे काम करायला आणखी इझी जाईल आणि या सगळ्या प्रोजेक्टमध्ये एक मुख्य सल्लागार म्हणून आम्ही ॲडव्होकेट तळेकर साहेबांची या ठिकाणी नियुक्ती देखील केलेली आहे। आम्हाला विश्वास आहे की तळेकर साहेब आम्हाला योग्यच मार्गदर्शन करतील आणि पूर्ण जे काही आमचे सभासद आहेत त्या सभासदांना योग्य गाईडलाईन करून त्यांना चांगल्यापैकी सहकार्य देखील त्यांचं लाभेल अशी मी त्यांच्याकडून एक आशा व्यक्त करतो। आणि नवी मुंबईमध्ये रीडेव्हलपमेंट फार गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या जी काही सांदीपनी सोसायटी आहे जवळजवळ 30 वर्ष त्या सांदीपनी सोसायटीला होत आलेली आहे आणि त्यांची अवस्था फार एवढी जीर्ण झालेली आहे की सतत त्याला डागडुजी करावी लागते आणि डागडुजी करून देखील अगदी तो प्रश्न सॉल्व्ह होता असं नाहीच आहे। त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने साहेबांना आम्ही या ठिकाणी बोलवून त्यांची या सभेच्या मध्ये आम्ही त्यांची नियुक्ती केलेली आहे। आशा करतो की त्यांच्याकडून आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। वीडियो जर्नलिस्ट मुसायद साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।